गावठी बिग बॉस ज्या जागेत चालू होणार आहे त्या शेतात मी उभा आहे मित्रांनो, मला अनफॉलो करा. रितेश देशमुख साहेबांची आज पूजा करतोय. तर कसं काय भावानो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत इंस्टाग्राम वरचे नमुने, ज्यांना बघून सगळ्या जनतेला टेन्शन आले, पण काय करायचं, त्यांचा क्रिंज पण आता थांबतच नाहीये. गावठी बिग बॉस ज्या जागेत चालू होणार. आता काही लोकांना हा प्रश्न पडेल की मोठे साहेब नेमकं कोणता बिग बॉस म्हणते. तर मी सांगतो, हे महेश दादा पहिला पण रडगाणं चालूच केले होते तेव्हा बिग बॉसनी बोलवलं होतं, पण यांना घेतलं नव्हतं. आणि नंतर पण आपल्या महेश दादानी रडून गावठी बिग बॉस चालू करायचं ठरवलं. गावठी बिग बॉस ज्या जागेत चालू होणार आहे त्या शेतात मी उभा आहे मित्रांनो. शेतामध्ये नीट पाणी चालू होईना झाले. गावठी बिग बॉस काय घंटा चालू होणार आहे का? मी आलोय पंढरपूर तालुक्यातल्या बाबळगाव, ज्या गावात माझा जन्म झाला, जिथे मी लहानाचं मोठं झालो. इथूनच आपले लाडके महेश दादा मोठे झाले आणि मोठे बोलून अजून मोठे झाले. हे कोण सांगणार दादा? लक्षात ठेवा मित्रांनो, इथं सगळं आता काम वगैरे चालू करायचंय, जोपर्यंत आपल्याला लिगल परमिशन भेटत नाही. शेतातल्या मालकाची पहिला परमिशन घ्या, नाहीतर बिग बॉसच्या ठिकाणी वेगळाच शो सुरू व्हायचा. उद्योगदार असेल, सगळं रजिस्ट्रेशन असेल, त्याबरोबर आता टीव्ही चॅनल तर आला नाही कुठला, पण आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालू करणार, जसं जिओ हॉटस्टार असेल किंवा आहेत आणखी सांगायचं तुम्हाला नाहीये. कोण आपल्याला घेणारच नाहीये, मग कशाला सांगणार आहे दादा? हाच तो कच्चा रोड आहे. गावठी बिग बॉस कसा असणार आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथंच मी विहीर खांदायला चालू करतोय. मला एक समजणं झाले, ते म्हणजे विहीर कशाला पाहिजे, काय करणार आहे आणि का करणार आहे, ते काही घंटा कळणं झाले. मित्रांनो इथंच मी विहीर खांदायला चालू करतोय. अलग लेवल का बंदा शेतातलीच कामं राहणार बऱ्यापैकी. वैरण तोडा, गुरांना टाका, कळलं ना. म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या जीवनात ज्या गोष्टी आहेत ना, त्याच गोष्टी जो करू शकतो ना, त्यालाच खरं जगाच्या पोशिंदा म्हणायचं, त्यालाच खरं बिग बॉसचा विनर ठरवायचा मित्रांनो. 100 चूक आणि एकच गोष्ट बरोबर बोलताय भाऊ, पण चालू कधी करणार आहे? दिसायला किती जरी मॉडर्न असेल, घंटा मॉडेल दिसत नाही भाऊ, तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त ते दादा मॉडेल दिसायला लागलेत. आता माझ्या गावातला येतो दादा, सांगावं आपला रुतबा. बिस्किट गावठी बिग बॉसची होते का नाही सुरुवात? लावडे. परत अजून आपल्या महेश दादांना परत काय झालं काय कळालं नाही. परत आपलं गावठी बिग बॉस होणार होतं ते कॅन्सल करून टाकलं. रितेश देशमुख साहेब, तुम्ही मला अनफॉलो करा. कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो, बिग बॉसनं मला लय मोठं गाजर दिलं. गाजरचा हलवा करून खायचा होता भाऊ. रितेश भाऊंचा फोटो फाडून फोटो कशाला खायला? गाजर होतं ते म्हणजे रितेश देशमुख साहेबांनी फॉलो करायचं. ह्यांनी मला फॉलो केल्यानंतर बिग बॉसच्या हेडला मेसेज केला. मी त्यांना म्हणलं, रितेश देशमुखांनी मला फॉलो केलंय, मी तुमच्यावरती केस करत नाही. आता माझी वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी तुम्ही कन्सिडर करा. आता बोललो मी मित्रांनो, मला घेतलं नाहीये. तुम्ही आता बघताय वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची झाली. त्याचबरोबर जे आपलं गावठी बिग बॉस होतं आपलं. खरंच दादा, मी डोक्यावर पडला होता का अजून कशावर पडला होता हेच आता आम्हाला समजणं झाले. आणि हे काय फुटियासारखं नाटक करताय राव. व्हिडिओ थांबवून पण पाणी पिला असता, पण नाही, कॅमेरा समोर तर यांना वाढीवच दिसायचंय. गावठी बिग बॉस पण मी रद्द करतोय मित्रांनो. माहिती होतं भाऊ, मोठं बोलण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत दुसरं काय केलं नाही. आता लोक जास्त नाही, पण आपल्या महेश दादांना कोणती शिवी द्यायची हेच ठरवत असतील. मैं गाली नहीं दे सकता. रितेश देशमुख साहेब, मी तुमचा फोटो फाडला. मग परत महेश दादा, तुम्ही हाच फोटो का काढला? तुमच्यापाशी माझा व्हिडिओ पोहोचला. व्हिडिओ तर आता पृथ्वीच्या बाहेर पण पोहोचला, तरी सुद्धा तुम्ही मला अनफॉलो केलं नाही राव. अहो महेश दादा, रितेश देशमुख आहेत ते, काम धंदा करून त्यांना वेळ नसतोय म्हणून अनफॉलो केलं नसेल. थोड्या दिवस थांबा, अनफॉलो आपोआप करतील. रितेश देशमुख साहेबांची आज पूजा करतोय मित्रांनो. एक टाइम तुमच्या डोक्यावरची केस सरळ होतील, पण हा माणूस सरळ नाही होणार. रितेश देशमुख साहेबांची आज पूजा करतोय मित्रांनो. तर व्हिडिओला इथं एंड करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करून टाका. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. इन्स्टावरती मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. तर भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. जे तुम्ही पूजा करा ना यांची. खरात किती वाईट होता असं हे खरात तर नाहीत ना. खरात पेक्षा किती चांगले माणूस आहेत. आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी.